गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मूर्धशंचक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोधाय। यक्कीर्त्या पठनेन सर्वदिशां स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदास। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यमिवनवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपते श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरची विषयावर यथाशक्ती चिंतन करतो। दशक 15वा यातले 2 समास पंढरपूर मुक्कामी असताना केले होते। आता हा 3रा समास आपण यातला घेतो। निस्पृह व्याप लक्षण नाम। तिसरा समास आहे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम। तिसरा समास श्रीराम समर्थ श्रीराम। मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकर्ण पसारा। त्यात साक्षित्वाचा दोरा तोही तद्रूप श्रीराम। दुरुस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा। याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम। देह मात्र अंश अस्थिमांशाचे तैसेच जाणावे नृपतीचे। मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम। रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते। मुळी अधिक जाणीवेचे ते अधिष्ठान आहे श्रीराम। विवेके बहुत पैसावले म्हणून अवतारी बोलिले। मनु चक्रवर्ती झाले येण्याची न्याय श्रीराम। जेथे उदंड जाणीव तेची तितके सदैव। थोडे जाणीवेने निर्देव होती लोक श्रीराम। मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकर्ण पसारा। मुळापासून जर पाहिलं तर आपण काय आहे, हे सगळं पंचीकरण आहे। म्हणजे सृष्टी कशापासून निर्माण झाली ती अहंकार, मूळ माया अहंकार, त्यानंतर गुण सत्वरजतम गुण पंचमहाभूत, हे सगळं आपण पंचीकरण पसारा पाहिलेले। त्यात सगळ्यात काय महत्वाचं आहे, त्यात साक्षात्वाचा दोरा तोही तत्वरूप। हे सगळं जे शरीर चाललेलं आहे ते साक्षी रूपाने पाहणार आहे। शरीरामध्ये येणारे
चांगले वाईट विचार साक्षी रूपाने पाहणारा तो परमात्मा आहे. जसं ह्या सगळ्या सूर्यनारायण आहे, त्याच्या प्रकाशात सर्व हे विश्व चालतंय. तो कसा आहे? साक्षीरूप आहे. चांगलं करा म्हणत नाही, वाईट करा म्हणत नाही. जे जे तुम्ही कर्म कराल ते ते तुमचं तुम्हालाच भोगावं लागणार आहे. फक्त हे चाललेले, जसे आपल्या मनात चाललेले चांगले आणि वाईट विचार याचा साक्षी तो आहे. त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप श्रीराम. आपल्याला परमात्मा बुद्धी देतो, चांगलं काय वाईट काय आहे. कुठलंही कर्म करायच्या आधी तो आतला आवाज आपल्याला सांगत असतो हे कर किंवा करू नको म्हणून, पण आपण त्याचं ऐकत नाही. दुरुस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम. चारी बाजूला चतुरंग सैन्य आहे आणि मधोमध कोण आहे? राजा आहे. म्हणजे राजाच्या आज्ञेने हे सगळे चतुरंग सैन्य चाललेलं आहे. राजाने आज्ञा दिली की सैन्य युद्धासाठी बाहेर पडत आहे. उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम. देह मात्रांशाचे तैसे जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम. आता पहा, सामान्य सैनिक असो म्हणजे शिपाई, सामान्य सैनिक ढाल तलवार घेऊन चाललेले, त्याच्यापेक्षा कोण आहे? सेनापती आहे त्यांचा. मग पायदळाचा सेनापती वेगळा आहे, हत्तीदळाचा सेनापती वेगळा आहे, रथवाल्याचा सेनापती वेगळा आहे, आणि या सगळ्यांचा एक सेनापती चतुरंग सेनेचा, आणि त्याच्यावरती कोण आहे? तर राजा आहे. पण जर आपण सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? त्या शिपायापासून राजापर्यंत सर्वांची शरीर ही एकाच तत्वाने बनलेली आहे. म्हणजे त्या शिपायाचं शरीर असो का राजाचं शरीर असो, ही सगळी शरीरच पंचमहाभूतांनी बनलेली आहे. दुरुस्ता दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी श्रीराम. मग सगळ्याची शरीर चांगली, सगळ्यांची शरीर सारखी असताना सुद्धा, अस्थिमांसाची शरीर असताना सुद्धा हे सगळं सैन्य राजाची आज्ञा का मानतं? राजा सांगेल तसं सैन्य का चालतं? तर या सगळ्यामध्ये जाणीव जास्ती कोणाकडे? तर राजाकडे. केव्हा हल्ला करायचा, कुठे हल्ला करायचा, कसा हल्ला करायचा, हे सगळं मुख्य जाणीव कोणाकडे? त्याच्याकडे. म्हणून तो सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्याच्याकडे जाणीव जास्ती आहे, ज्ञान जास्ती आहे, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ. उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी. सगळ्यांचे शरीर अस्थिमांसाचे आहेत, पण मग राजा सिंहासनावर का, राजा छातीवर का, याचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. एवढा त्याला मान का बाबा? देह मात्र अस्थिमांसाचे तैसेचे जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप श्रीराम. मग या संबंध सृष्टीमध्ये सगळं सारखंच आहे, पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे. रायाचे सत्तेने चालते परंतु अवघी पंचभूते मुळे अधिक जाणवीचे ते अधिष्ठान आहे श्रीराम. राजाच्या सत्तेने चालतंय, सगळी ही पंचमहाभूतच आहेत, पण राजाला एवढं महत्व काय? मुळी अधिक जाणवेचे ते अधिष्ठान आहे श्रीराम. मुळात त्याच्याकडे ते अधिष्ठान आहे. कशाचं अधिष्ठान आहे? जाणवेचं ज्ञान आहे त्याला. राजा काय आपोआप होत नाही हो. राजाच्या मुलाला, राजपुत्राला आधी गुरुकुलात जावं लागतं, त्याच्याकडनं सगळं शिक्षण घ्यावं लागतं गुरुकडून, आणि मग तो राजा होतो. त्याच्याकडे ती जाणीव येते. विवेके बहुत पैसावले म्हणून या अवतारी बोलले, म्हणून चक्रवर्ती झाले येण्याची नाही श्रीराम. ज्याच्या जवळ विवेक जास्ती तो श्रेष्ठ. विवेक याचा अर्थ सारासार विचार हा ज्याच्याकडे जास्ती आहे त्याला अवतारी पुरुष म्हणतात. म्हणून अवतारी बोलिले, मनु चक्रवर्ती झाले येण्याची न्याय श्रीराम. मनुराजा असो, चक्रवर्ती राजे होऊन गेले, कारण त्यांच्याकडे ती जाणीव होती.
सारासार विचार होता, म्हणून त्यांना हे परमेश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. जेथे उदंड जाणव तेचे तितके सदैव, थोडे जाणवेने निर्दैव होती लोक श्रीराम. म्हणून ज्या ठिकाणी उदंड अशी जाणीव आहे, उदंड असं ज्ञान आहे, उदंड असा सारासार विचार आहे, उदंड असा विवेक आहे. हे सगळ्या शब्दाचे अर्थ एकच आहे बरं का, विवेक हाच आहे. पण ते कळण्यासाठी वेगवेगळं सांगितलं. जिथे जाणीव उदंड आहे, जिथे सारासार आहे, जिथे विवेक आहे, जेथे उदंड जाणीव तेची तितके सदैव, त्यांनाच सदैव म्हणतात, त्यांनाच ज्ञानी म्हणतात. सदैव थोडी जाणवेने निर्दैव होती लोक श्रीराम. जाणीव थोडी आहे म्हणजे अल्पबुद्धी आहे. अल्पबुद्धीच्या माणसाला कोणी राजा करेल का? नाही करणार ना. त्या अल्पबुद्धीच्या माणसाला कोणाला तरी शरण जावं लागेल, त्याच्याकडे ज्ञान ग्रहण करावं लागेल. थोडे जाणीवेने निर्दैव होती लोक श्रीराम. जाणीव थोडी असेल तर त्याला थोडा पुरताच मान मिळतो, जेवढ्यास तेवढा. म्हणूनच असं म्हटलेलं आहे ते. प्रत्येकाचे जसा अधिकार तसा त्याला पद मिळत जातं. ते मागे एक गोष्ट आपण ऐकली का नाही? एका शिष्याने आपल्या गुरुला प्रश्न विचारला होता की सगळीच जर परमेश्वराचे लेकरं आहेत तर मग एकाला न्याय एक आणि एकाला न्याय एक असा का? मग त्या गुरुनी काय केलं, शिष्याला आपल्या बरोबर घेतलं आणि ते राजवाड्यात गेले. राजवाड्यात जाताना तो दारातला जो शिपाई होता ना, तो गुरगुर करायला लागला, हे घोसावड्या कुठं चालला, काय काम आहे? आता साधू काय म्हणतो, तरीच एवढं म्हणतो. त्या शिपायाच्याकडे काही लक्ष देत नाही, तसंच आत जातो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ अधिकारी असतो. तो म्हणतो, महाराज या कुठून आला, आपण काय आहे, आपलं काही काम आहे का राजाकडे? बसा, विश्राम स्थळ आहे, इथं थोडी विश्रांती घ्या, मी राजाला आपण आलेल्याचा निरोप देतो. तरीच एवढंच शब्द उच्चारतो साधू. त्या तसाच पुढे चाललाय. तो अधिकारी त्याच्या मागोमाग चाललाय. पुढे गेल्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी आहे, तो हात जोडतो आणि पुढे येतो, महाराज चला आपण राजाकडे, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि राजाकडे हा साधू येतोय पाहिल्यावर राजा सिंहासनावरून खाली उतरतो आणि नमस्कार करतो राजाला. म्हणले त्या साधूला की म्हणले, साधू महाराज आपण आलात, आमचं हे राज्य, आमचा राजवाडा पवित्र झाला, बसा आपण सिंहासनावरती. त्याच्या अर्घ्यपाद्याने पूजा करतो आणि पुन्हा साधू काय म्हणतो, तरीच एवढं म्हणून निघालाय. पुन्हा आपल्या आश्रमात येतात. आल्यानंतर तो शिष्य गुरुंना विचारतो, तुम्ही काही माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत. सगळीच जर देवाची लेकरं तर मग असा भिन्नभाव का? एकाला मान नाही असं का? त्याला शिपाई का? तेव्हा साधू म्हणतो, मी तुला उत्तर दिलं, तरीच. म्हणजे तरीच काय उत्तर आहे का? म्हणजे तरीच हेच उत्तर आहे. त्याला शिपाई का केलाय? तरीच म्हणजे ह्याच्याकडे हा उद्धटपणा आहे ना, हा तिथेच बरा आहे म्हणाले. त्याच्यापेक्षा जो मोठा आहे त्याने विचारलं, महाराज या कुठं जायचं आहे आपल्याला? त्याच्या म्हणजे या शिपायापेक्षा वरच्या माणसाकडे आदर जास्ती आहे. समोरच्या माणसाशी कसं बोलावं, काय वागावं, ही त्याच्याकडे कला जास्ती आहे. त्या म्हणून त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी केला. त्याच्यावरचा जो अधिकारी आहे तो हात जोडून पुढे येतो, महाराज चला मी तुम्हाला राजांकडे घेऊन जातो. त्याला त्याचा मोठा अधिकारी केला आणि राजाचा सिंहासनावरून खाली उतरला आणि नमस्कार करतोय. त्याच्याकडे नम्रपणा आहे. सर्व सत्ताधीश आहे तो, समुद्र वलयांकित राज्याचा राजा आहे. पण एवढं असून सुद्धा त्याला आपल्या सत्तेचा अहंकार नाही. तो ज्ञानापुढे नतमस्तक झालेला आहे. म्हणून भगवंतांनी त्याला राजा केले. तरीच याचा अर्थ अधिकारच ऐसा, जसा त्याला अधिकार आहे ना तसं त्याला परमात्मा देत राहतो.
त्या काळातल्या गोष्टी, आजच्या काळातलं सोडून आजच्या काळात आपल्याला बोलायचं नाही. पण हा अधिकार जो असेल तसं तसं त्याला, म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे, विवेक आहे, सामर्थ्य आहे, तसतसं त्याला मोठं मोठं पद मिळत जातं. जेथे उदंड जाणवते तितकेची सदैव, थोडी जाणीवे निर्दैव होती लोक श्रीराम. व्याप आटोप करती धके तपेटे सोसती, तेणे प्राणी सदैव होती देखत देखते श्रीराम. ज्याने मोठा व्याप केलाय, ज्याने आपलं वैभव, वडिलांनी जे काही वैभव त्याला ठेवलं असेल किंवा याने स्वसामर्थ्याने मिळवलं असेल, तर त्याप्रमाणे त्याचं व्याप वाढत चालला. म्हणजे आधी छोटं दुकान होतं, ते आणखीन मोठं झालं, ते आणखीन मोठं झालं, एका दुकानाची 4 दुकानं झाली. म्हणजे त्याने काय केलंय की आपलं सामर्थ्य वाढवत नेलं. जितका व्याप तेवढं वैभव असं म्हटलेलं आहे. त्याने आपलं व्याप केला, म्हणजे व्याप वाढवला, म्हणजे तेवढ्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागले ना. ते का आपोआप वाढतो का व्याप? त्यावेळेस त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, धके चपेटे सोसावे लागतात. काही वेळेला व्यापारात चढ असते, काही वेळेला उतार असतो. व्यवसायामध्ये काही वेळेला चांगले दिवस, काही वेळेला वाईट दिवस, या सगळ्याशी टक्कर देत तो पुढे जात असतो. व्याप आटोप करती धके चपेटे सोसते, तेणे प्राणी सदैव होती देखत देखत आश्रम. आपल्या देखत मोठी झालेली माणसं आपण पाहतो. काही मुलाने प्रचंड असा अभ्यास केलेला असतो, ती मुलं हळूहळू मोठ्या पदाला जाऊन पोहोचलेली आपण पाहतो. निरनिराळ्या क्षेत्रातली माणसं, त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतली असतात. गायक त्याच्यासाठी कष्ट घेतो, तबला वादक त्याच्यासाठी कष्ट घेतो. ज्या ज्या व्यवसायात जी जी माणसं आहेत ती त्यांनी घेतलेल्या कष्टाने मोठी झालेली असतात. व्याप आटोप करती धके चपेटे सोसती, तेणे प्राणी सदैव होती देखत देखता श्रीराम. ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोकास कळे नाते, विवेकी मनुष्य समजते सकळ काय हे श्रीराम. असं ही माणसं स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी झालेली आहेत. हे कुणाला कळतं? ज्ञानी माणसाला कळतं. अडाणी माणसाला त्याच्याकडे असलेला पैसा दिसतो, त्याच्याकडे असलेली सत्ता दिसते, पण ते मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट दिसत नाहीत. ऐसे हे आता वर्तते मूर्ख लोकास कळे नाते, ते मूर्खाला काय कळणार की त्याच्यासाठी ह्या माणसाने किती कष्ट घेतलेत म्हणून. विवेकी मनुष्य समजते सकळ काय हे श्रीराम. म्हणून विवेकी माणसं हे सगळे ओळखू शकतात. एखादा मनुष्य मोठा झाला तो कसा मोठा झाला, त्याने या ऐश्वर्य कसं मिळवलं, हे विवेकी मनुष्य समजू शकतो. लहान थोर लहान बुद्धीपासे सकळ कळेना लोकासे, आधी उपजले तयासे थोर म्हणते श्रीराम. जो नुसता वयाने मोठा झाला त्याला थोर म्हणतात, पण खरा थोर कोण आहे? जो ज्ञानी आहे तो मोठा. नुसता शरीराने वाढला म्हणजे मोठा नाही, नुसतं आयुष्यातलं वय वाढलं म्हणजे मोठं नाही. हे सगळं लहानपण मोठेपण बुद्धीपाशी आहे. ज्याची बुद्धी मोठी आहे तो वयाने लहान असला तरी त्याला मान दिला जातो. माऊलींचं वय काय होतं? आजही माणसं त्यांना मान देत आहेत ना. सखा माझा ज्ञानेश्वर, बुद्धीचा सागर आहे तो. लहान थोर लहान बुद्धीपाशे सगळ कळे ना लोकासे, आधी उपजले तयासे थोर म्हणते श्रीराम. वये धाकटा नृपती वृद्ध तयास नमस्कार करते, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. वयाने एखाद्या वेळा राजा लहान असेल पण तरी सुद्धा त्याला मोठमोठी ज्ञानी माणसं नमस्कार करतात, कारण त्याच्याकडच्या कर्तृत्वाला तो नमस्कार आहे, त्याच्याकडच्या असलेल्या कष्टाला नमस्कार आहे. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. अशी ही मोठी माणसं त्या लहान माणसाच्या का पाया पडतात हे कळलं पाहिजे ना. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे श्रीराम. सामान्य लोकांचे ज्ञान तो अवघाच अनवान, दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाळे श्रीराम. सामान्य लोकांचं ज्ञान हे तेवढ्यापुरतंच असतं. आपल्या ज्ञानात भर पडावी त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. ते नुसतं अनुमानाने चालत नाही. तसंच ज्यांनी दीक्षा घेतली त्याला काही तर दंडक पाळावं लागतो, काही नियम पाळावे लागतात, तर तो मोठा होतो. नुसती दीक्षा घेतली मोठा झाला असं होत नाही. नुसता गुरुचा अनुग्रह घेतला मोठा झाला असं होईल का? नाही.
गुरुनी सांगितलेल्या मार्गाने जो आचरण करतो तो मोठा होतो. नुसती गुरुची म्हणले मी पण त्या गुरुचा शिष्य, अरे पण तू काही करतो का प्रयत्न? गुरुनी सांगितलेल्या मार्गाने जातो का? दीक्षा दंडकाचे लक्षण येण्याची पाडे, श्रीराम नव्हे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे, किती म्हणून श्रीराम. कुणाला नव्हे कोणास म्हणावे, कुणाला नाही म्हणायचंय. प्रत्येकाला बहुत तू मोठ्या बापाचा असं म्हणायचं जायचं, पण खरं काय ते आपल्याला माहिती असतं ना. लोकांना मोठेपणा द्यावा लागतो, पण खरं काय ते समज आपल्याला माहिती असतं. नवे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोणा कोणास म्हणावे, किती म्हणून श्रीराम. किती लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर उपयोग होत नाही. मग आपण जेवढं जसंच तसं धाकुडा भाग्या चढला तरी तुच्छ करते दयाला, या कारणे सर्गीच्या लोकाला दुरी धरावेच ना. वयाने लहान असलेला मनुष्य ज्ञानाने मोठा झालेला आपल्याच नातेवाईकांना तो बरा वाटत नाही, तो बाकीच्यांचं कुठं लांब आहे. बघा काय म्हटलंय, धाकुटा भाग्यास चढला तरी तुच्छ करते तयाला, या कारणे सलगीच्या लोकांना दुरी ठेवावे. म्हणून सलगीच्या माणसाला आपल्या जवळची जी माणसं आहेत ना त्याला आपलं महत्व कळत नाही. या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे श्रीराम. नेमस्त कळे ना वचन नेमस्त नाही राजकारण, उगेच धरते थोरपण मूर्खपणे श्रीराम. म्हणून नेमस्त कळे ना वचन, सद्गुरूला काय सांगायचं हे ते आपल्याला कळलं पाहिजे. ज्याला काय सांगितलं ते कळत नाही, ज्याला राजकारण कळत नाही, उगीच मोठा झाला, मला सगळं समजतंय म्हणाले. अरे तुला सगळं समजतंय का? ज्याला समजतो तो कधीच म्हणत नाही मला सगळं समजलंय म्हणून. नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानेना, आधी उपजले तयार थोरपणा, कोण पुसे श्रीराम. नेमस्तपणा कोणाला आवडत नाही, नियमाने चालणं कोणाला आवडत नाही. नेमस्त काहीच कळेना, नेमस्त कोणीच मानेना, आधी उपजले तया थोरपणा, कोण पुसे श्रीराम. नुसता वयाने वाढला, उंच वाढला एरंड तरी काय म्हणावा, इक्षुदंड म्हटलेलं आहे. वडिला वडीलपण नाही, धाकटा धाकटपण नाही, ऐसे बोलते ते असं नाही, शहाणपण श्रीराम. आवड्याला काय कळत नाही का, मोठ्या माणसाकडनं कशाला पाया पडून देऊ. मोठ्या वडीलपण नाही, धाकटा धाकटपण नाही, ऐसे बोलती त्यास नाही, शहाणपण श्रीराम. त्याला काय समजून सांगायचंय की हा मोठा मनुष्य लहान माणसाच्या का पाया पडतोय. म्हणजे हो का त्याला समजतं करून मोठ्या माणसाच्या कसं काय, मोठ्या माणसाकडून कशाला पाया पडून देतो, त्यांना सांगण्यात काय अर्थ. गुणे बिन वडीलपणा हे तो अवघेच्या प्रमाणात, त्याची प्रचिती प्रमाण थोरपणे श्रीराम. गुणाशिवाय मोठेपणा मिळत नाही, पण ते जसं कळायला लागतं तसं कळतं. तथापि वडिलास मानावे वडले, वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणे श्रीराम. वडिलाला मान द्यावा, पण वडिलांनी पण जाणलं पाहिजे की आपली मुलं आता मोठी झालीत, ज्ञानी झालीत, त्यांना आता शहाणपणा सांगण्यात काय अर्थ नाही. तथापि वडिलास मानावे वडले, वडीलपण जाणावे. वडिलांनी आपलं मोठेपणा सांभाळून राहावं. वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणे श्रीराम. जर आपल्याला आपला आब राखता येत नसेल, आपला मान राखता येत नसेल, तर मग पुढे अपमानित जीणं जगावं लागतं. आपला आब आपल्यालाच राखता आला पाहिजे. तथापि वडिलास मानावे वडले, वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणे श्रीराम. तस्मात वडिलांतर आत्मा तेथे चेतला तेथे महिमा, हे तो प्रगटीचे आहे आम्हा शब्द नाही श्रीराम. सगळ्यात वडील कोण आहे? अंतरात्मा आहे. त्या अंतरात्म्याचं ऐकायला पाहिजे. या कारणे कोणी एके शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तो तुटवून जाते श्रीराम. यासाठी माणसाने शहाणपण शिकलं पाहिजे, विवेक शिकला पाहिजे. तूक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळीचे सांधेच घातले आपणास. तूक तुटले म्हणजे गेले. जी काही ज्ञान मिळवण्याची वेळ आहे त्या वेळेला ते ज्ञान मिळवून घ्यावं. एकदा का आपला मोठेपणा निघून गेला की आपण सांधेला जाऊन पडणार, पण कोणी विचारणार नाहीत तुम्हाला. तस्मात वडील तूक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळीचे सांधेच घातले आपणास श्रीराम. म्हणजे आपला मान आपल्याला जर सांभाळता आला नाही तर आपण अडगडीत पडून जातो. या कारणे कोणी एके शहाणपणा शिकावे विवेके, विवेक न शिकता तुके तुटून जाते श्रीराम.
तूक म्हणजे तुटले, तुटले म्हणजे गेले, जन्मास येऊन काय केले, बळे सांधीस घातले आपणासे श्रीराम. सकट बायका शिव्या देते, सांधीस पडला असे म्हणते, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली श्रीराम. मग आपलेच जवळचे नातेवाईक बायका आपल्याला नावं ठेवावं लागतं, बघा म्हणलं सांधील जाऊन पडलाय. हा, सकट बायका शिव्या देते, सांधीस पडला ऐसे म्हणते, मूर्खपणाची प्रचिती टाकून आले श्रीराम. ऐसे कोणी एकेनं करावे, सर्व सार्थकची करावे, कळे नात्रे विवरावे, ग्रंथांतरे श्रीराम. म्हणून असं आपल्यापुढे असं सांधीला पडण्याची वेळ येऊ नये, अडगळीत पडण्याची वेळ येऊ नये, म्हणून शहाणपणा शिकावा. शहाण्यास कोणीतरी बाहाती, मूर्खास लोक दौडून देते, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम. शहाण्या माणसाला लोक मान देतात, त्यांना आवर्जून बोलवतात. मग त्या शहाण्या माणसाला जसं आवर्जून लोक बोलवतात, त्या शहाण्या माणसाला जसं मान देतात, तसा आपल्याला मिळावा असं वाटत असेल तर काय करावं सांगितलं. शहाण्यास कोणीतरी बाहाते, मूर्खास लोक दौडून देते, मूर्ख माणसाला हाकलून देतात, मूर्खास लोक दौडून देते, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम. मग त्याच्यासारखं वैभव, त्याच्यासारखी संपत्ती, तसासारखा व्याप आपल्यालाही करता यावा असं वाटत असेल तर ज्ञानी माणसाची संगती धरावी, त्यासाठी प्रयत्न करावे, आणि मग त्याप्रमाणे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते, कष्ट करण्याची सवय होते. हळूहळू तुम्ही पण कष्ट कराल, तुम्ही पण मोठे व्हाल. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपणा शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम. हे जर आपल्याला शहाणपण यावं असं वाटत असेल, आपल्याला विवेक यावा असं वाटत असेल, तर शहाण्या माणसाची संगती धरावी, त्यांच्यासाठी कष्ट करावेत, त्यांचं मन जिंकून घ्यावं, आणि त्यांच्याकडनं ही सगळं गोष्ट आत्मसात करून घ्यावी. शहाण्यास कोणीतरी बाते, मूर्खास लोक दौडून देते, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणे व्हावे श्रीराम. अहो या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम श्रीराम. उत्तम अशा गुरुला शरण जावं, उत्तम अशा ज्ञानी माणसाला शरण जावं, त्याच्यासाठी कष्ट करावे, त्याच्याकडनं हे सगळं ज्ञान संपादन करून घ्यावं, त्याच्याशी सलगी करावी. जो बहुतास मानला तो जाणावा, शहाणा झाला, जनी शहाण्या माणसाला काय होणे श्रीराम. आता हा शहाणा मनुष्य ओळखायचा कसा म्हणाले, एखादा मनुष्य शहाणा आहे कशा ओळखायचा. जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला. अनेक लोकांना तो हवासा वाटायला लागला की समजावं हा शहाणा झाला. जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला, ज्याने शहाण्या मनुष्याला काय होणे श्रीराम. असा जो सगळ्याला मान्य आहे त्याला जगात काय कमी. जेथे तेथे नित्य नवा, जना असं वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडून दे. तो बहुता कारणे जन्मला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय होणे त्याला भूमंडळी श्रीराम. जो बहुतास मानला तो जाणावा शहाणा झाला, जनी शहाण्या मनुष्याला काय होणे श्रीराम. आपले हित न करते लौकिके, तो जाणावा आत्मघात के, या मूर्खा एवढा पात के आणि का नाही श्रीराम. ज्याला स्वतःचं हित कळत नाही, आपलं कल्याण कशातही कळत नाही, बरं कळत नाही तर चांगल्या माणसाची संगत धरावी हेही कळत नाही, मग त्याला काय म्हणणार, मूर्ख म्हणणार. आपले हित न करी लौकिके, तो जाणावा आत्मघात के, त्याला आत्महत्याला म्हणतात. तो जाणावा आत्मघात के, या मूर्खा एवढा पात के आणि का नाही श्रीराम. आपण संसारी कष्ट तो लोका करवी, रागे जोन घेतो, शहाणा जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम. संसारामध्ये कष्ट करतोय पण सारखी बोलणी खातोय. आपण संसारी कष्ट तो लोका करवे, रागे जोन घेतो, जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम. जगामध्ये शहाणा मनुष्य असं करत नाही. आपल्याला लोकांनी नावं ठेवावीत असं वागत नाही ना तो. आपण संसारी कष्ट तो लोका करवी, रागे जोन घेतो, शनामध्ये शहाणा तो ऐसे न करी श्रीराम. साधका शिकवले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे. समर्थ म्हणतात साधकाला मी सांगितलंय कसं वागावं, संगत कुणाची धरावी, काय करावं हे सांगितलंय. पण एवढं करून जर
तुम्हाला ते मान्य नाही झालं तर मी ते काय करू, असं समर्थ म्हणतात. साधका शिकवले स्वभावे, आमचा स्वभाव आहे. लोकांना 4 चांगल्या गोष्टी सांगाव्यात हा आमचा स्वभाव आहे. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, तुम्हाला योग्य वाटलं तर घ्या, माने ना तरी सांडावे एकीकडे श्रीराम. तुम्हाला नाही मानलं तर सोडून द्या. तुम्ही मोठे व्हावे, तुम्ही जाणते व्हावे, तुम्हाला विवेक यावं असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर मोठं व्हायचंच नसेल तर त्याला मी तरी काय करू म्हणतात. साधका शिकवले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे, माने ना तरी सांडावे एकीकडे श्रीराम. तुम्ही श्रोते परम दक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा श्रीराम. समर्थ म्हणतात, हे जे मी बोललोय तुम्हाला पाहिजे तर घ्या, नाहीतर नका घेऊ. हे कोणासाठी, तुमच्यासाठी नाही. हे आता जे काही श्रोते आहेत ते दक्ष आहेत, म्हणून तर समर्थांकडे ते ऐकायला आलेले आहेत ना. तुम्ही श्रोते परमदक्ष, तुम्ही श्रोते जे आहात ते दक्ष आहात, शांतपणे श्रवण करतात, त्याप्रमाणे आचरण करतात, त्यामुळे तुम्ही मोठे होता. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्ष असे लावता लक्ष. तुमचं लक्ष कुठे आहे, अलक्ष असं, म्हणजे तुमचं सगळं चित्त त्या भगवंताकडे आहे. अलक्ष असं लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा श्रीराम. हे सगळं तुम्हाला कळतंय म्हणतात. समर्थ म्हणतात, मी जे सांगितलं ते कोणासाठी आहे, जो कोणी अडाणी आहे त्याने मोठं होण्यासाठी काय करावं हे मी त्या अडाणी माणसाला सांगितलं. हे तुम्ही जाणता, तुम्ही तर दक्ष आहात. तुम्ही श्रोते परम दक्ष, हे मी कोणाला सांगितलंय, जे अजून साधक अवस्थेत आहेत त्यांना सांगितलंय. आधी साधक, मग सिद्ध, एक एक स्टेप पुढे जाणार आहे ना. ते साधकाला सांगितलंय, अरे बाबा तुला चांगलं व्हायचं असेल तर असं वाग. तुम्हाला सांगत नाही, म्हणजे तुम्ही तर पहिल्यापासूनच दक्ष आहात. तुम्ही श्रोते परम दक्ष, अलक्ष असेल लाविता लक्ष, तुमचं लक्ष त्या भगवंताकडे लागलंय. आणि तुम्ही कशासाठी आलाय, त्या भगवंताची प्राप्ती कशी करावी, मिळवावी हे विचारण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी हे नाहीच आहे. तुम्ही तर मुळात दक्ष आहात, तुमचं सगळं लक्ष त्या भगवंताच्या प्राप्तीकडे लागलेलं आहे. मग हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा श्रीराम. मी जे सांगतो ते तुम्ही पण जाणता, की जर एखाद्या सामान्य माणसाला मोठं व्हायचं असेल तर काय करावं हे मी सांगितलंय. हे तुम्ही पण जाणता. तुम्ही तर आता मोठे झालेले आहात, तुम्हालाही माहिती आहे की तुम्ही सुद्धा कष्ट करून मोठे झालेले आहेत, साधना करून मोठे झालेले आहेत. पण हे सांगतोय कोणासाठी, की ज्या माणसाला आपल्यालाही लोकांनी मानावं असं वाटतं, त्याच्यासाठी मोठ्या माणसाची संगत धरावी लागते, कष्ट करावे लागतात, ज्ञान समजून घ्यावं लागतं, मग मोठं होता येतं. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा श्रीराम. इति श्री दासबोधे कृषीशमादे श्रेष्ठ अंतरात्मा निर्मणाम समास्तृती श्रीराम समर्थ श्रीराम. या ठिकाणी 15व्या दशकातला 3रा समास पुरा झाला. झाले साधनाचे फळ, संसार जाहला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठावच नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणे सवाणावे, जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, व्यर्था विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम.
ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तोपाचा भूताचा, कर्तात्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुने श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इति श्रीदासबोधे कृषी संवादे विमळ ब्रह्मनिरूपण नाम समास दशम. श्रीराम समर्थ श्रीराम. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता, साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभवचा केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठ माया चक्र उगवी, हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट धावे, बद्धचे सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. दिसहि दशकीचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरिता सोय ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदय लाहे. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ.